नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी बालभारती पाठ 16वा चोच आणि चारा. या पाठाचे लेखक आहेत मकरंद जोशी. मकरंद जोशी हे प्रसिद्ध लेखक आहेत. निसर्ग सहल संयोजक. त्यांची प्रवास एका प्रवासाचा हे केसरीभाऊ पाटील यांचे आत्मकथन. 2 ध्रुवांवर 2 पावले हे प्रवास वर्णन आहे. घरश्रमिकांचा हा कथासंग्रह आहे. पर्यटन मार्गदर्शक मालिका, परिसस्पर्श, एक 52 कशी कहाणी इत्यादी प्रसिद्ध पुस्तके आहेत. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामधून पर्यटन, पर्यावरण, प्रासंगिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध आहेत. मित्रांनो, सगळ्यांनाच पक्षी आवडतात. आपण पाहिलं आहे, कोणी कोणी पक्षी पाळतो सुद्धा. बऱ्याच जणांच्या घरी पोपट असतो, बोलणारा पोपटही असतो. आपण कोणाच्या तरी घरी जाताना बघितलं आहे, आतमध्ये जायच्या अगोदर आपल्याला पोपटाचं दर्शन होतं आणि तो आपलं स्वागतही करतो. मग मानवाला पक्षी जीवनाविषयी नेहमीच कुतूहल वाटत असतं. त्यापोटी झालेल्या अभ्यासातून पक्षी जीवनाचे नानाविध पैलू समोर आले आहेत. अधिवासाप्रमाणे आणि अन्नाच्या उपलब्धतेनुसार पक्ष्यांच्या चोचीचे आकार आणि रूपे कशी बदलत राहतात याचा वेध लेखकाने या पाठात घेतला आहे. प्रस्तुत पाठ हा वयम नोव्हेंबर 2016 या मासिकातून घेतलेला आहे. आता या पाठामध्ये लेखकाने आपल्याला पक्ष्यांचा महत्त्वाचा अवयव म्हणजे चोच याबद्दल आपल्याला माहिती दिली आहे की पक्षानुरूप चोच कशी बदलत जाते. आता बघा, तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ अशा शब्दामध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई आपल्या निरीक्षणामधून करतात. बहिणाबाई चौधरी कवयित्री होत्या, तुम्हाला माहीतच असेल. अरे खोपामध्ये खोपा ही त्यांची कविता प्रसिद्ध आहे. अशा बऱ्याच कविता त्यांनी लिहिल्या आहेत. बहिणाबाई चौधरी काय करतात तर तिची ओलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ अशा शब्दामध्ये सुग्रण पक्षाचं वर्णन बहिणाबाई यांनी आपल्या निरीक्षणामधून केलेलं आहे. सुग्रण पक्षाच्या चोचीचं त्यांनी केलेलं वर्णन बहुतेक सगळ्या पक्ष्यांना सहज लागू पडतं. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा भाग नाही, कारण या चोचीनं अन्न खाण्याबरोबर इतर अनेक कामे सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पक्षी आपल्या चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधणं, बिया फोडणं, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करणं यासाठी तर करतातच, पण त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठी, पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं, वेलीवर लटकणे यांसाठी सुद्धा केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हात, पाय, दागिना, चमचा, फावडं, करवत आणि बरंच काही असतं. आता आपलंच उदाहरण घ्या. आपल्याला समजा एका हाताला लागलं तर आपण आपली कामं दुसऱ्या हातानं थोडे दिवस करू शकतो. एका पायाला लागलं तर जागेवर बसून किंवा आपल्याला कोणी मदत करणारं तरी असतं. पण पक्ष्यांना जर काय झालं तर पक्ष्यांना त्यांच्या चोचीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं चोच हा पक्ष्यांचा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण चोचीशिवाय त्यांची कामच होऊ शकत नाहीत. पक्ष्यांची चोच म्हणजे केवळ त्यांच्या तोंडाचा एक भाग नाही आहे, कारण चोचीनं अन्न खाण्याबरोबर इतर अनेक कामे सहज केली जातात. जर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या ते लक्षात येईल. तुम्ही वेगवेगळ्या जातीचे पक्षी पाहिलेच असतील. सगळ्यांच्या चोचींचे आकार वेगवेगळे असतात. निसर्गाने त्यांना तसं घडवलेलं आहे. प्रत्येकाच्या सोयीनुसार प्रत्येकाला चोचीचा आकार दिलेला आहे. आता चोचींचे किती उपयोग आहेत बघा. चोचीचा उपयोग चिखलातून किंवा झाडाच्या खोडातून अन्न शोधण्यासाठी केला जातो.
बिया फोडण्यासाठी केला जातो, शिकार केलेल्या प्राण्यांचे तुकडे करण्यासाठी, तर त्याचबरोबर चोचीचा उपयोग घरटं बांधण्यासाठीही केला जातो. पिल्लांना भरवण्यासाठी इतकंच काय, पण झाडावर चढणं आणि वेलीवर लटकणं यासाठी सुद्धा चोचीचा उपयोग केला जातो. म्हणजे चोच ही जणू पक्ष्यांसाठी हातही असतो, पायही असतो, दागिनाही आहे तो, आणि चमचा आहे, फावडा आहे. त्यांच्या छोट्या छोट्या पिल्लांना एकमेकांच्या चोचीनंच भरवलं जातं. फावडं, करवत आहे आणि बरंच काही असतं. पाहिलंत मित्रांनो, चोच हा पक्ष्यांचा किती महत्त्वाचा अवयव आहे तो. या पॅरेग्राफवरती तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की पक्षी चोचीने कोणती कोणती कार्य करू शकतात. या पॅरेग्राफमध्येच तुम्हाला उत्तर सापडेल. सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना पक्ष्यांचा रंग, उडण्याची किंवा बसण्याची पद्धत याबरोबरच त्यांच्या चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्यांचे भक्ष्य, घरट्याचा प्रकार यांचा अंदाज बांधता येतो. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यावर जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. सर्वसाधारणपणे पक्षी निरीक्षण करताना काय केलं जातं, तर पक्ष्यांचा रंग कसा आहे, त्यांची उडण्याची कशी कला आहे, त्यांची बसण्याची पद्धत कशी आहे आणि त्याच्यानंतर चोचीचा आकार कसा आहे याकडे लक्ष दिलं जातं. जे पक्षी निरीक्षक असतात ते ह्या सगळ्या बाबींचा विचार करतात. कारण चोचीच्या आकारावरून त्या पक्ष्याचे भक्ष्य कुठले असेल, त्यांचा घरट्याचा प्रकार कुठला असेल. तुम्ही बघितले घरट्यांचे भरपूर प्रकार असतात. प्राणीसृष्टीमध्ये वेगवेगळ्या गटातल्या प्राण्यांच्या शरीर रचनेकडे बघितल्यानंतर ते जाणवतं की फक्त पक्ष्यांना चोच असते. उत्क्रांतीच्या ओघात, बदलत्या हवामानात आणि बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहताना प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले. त्यातले कालसुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. बदलत्या हवामानात, उत्क्रांतीच्या ओघात काय झालं, बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी प्राण्यांच्या शरीरात बदल होत गेले हळूहळू. तुम्हालाही माहिती आहे आपले पूर्वज म्हटलं जातं की माकड असतात, पण त्याच पूर्वजामध्ये बदल होत 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 आत्ताचा मानव तयार झाला आहे. तसं पक्ष्यांमध्येही झालेलं आहे. बदलत्या हवामानात टिकून राहण्यासाठी, बदलणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी प्राण्यांच्या शरीरात बदल होत घेतले. त्यातले कालसुसंगत, उपयोगी आणि आवश्यक बदल टिकून राहिले. याच प्रवासात पक्ष्यांची चोच निर्माण झाली. पक्ष्यांच्या ज्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या त्यांच्या चोचींमध्ये रंग, आकार यात विविधता निर्माण झाली. मात्र पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसले. तरी सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ संरचना समान असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागामध्ये विभागलेली असते. आता चोचीचे 2 भाग आपल्याला इथे सांगितलेले आहेत. वरचा भाग असतो तो मॅक्सिला आणि खालचा भाग असतो तो मॅन्डिबल. बहुतेक पक्ष्यांना या चोचीवर बाह्य श्वसनद्रिय असतं. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचीच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र दिसतात. या छिद्रामधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात. अपवाद म्हणून किवी पक्ष्यामध्ये ही छिद्र चोचीच्या टोकावर असतात. आता आपण बघितलेले आहेत पक्ष्यांच्या विविध जाती आहेत. मग वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या पक्ष्यांच्या. मग त्यांच्या चोचीमध्ये रंग, आकार यामध्ये कशी विविधता निर्माण झाली. मग पक्ष्यांच्या प्रकारानुसार चोचींचे प्रकार बदलताना दिसतात. तर सगळ्या पक्ष्यांच्या चोचींची मूळ जी संरचना आहे ती समानच असते. कोणत्याही पक्ष्याची चोच 2 भागामध्ये विभागलेली असते. इथे 2 भागांची नावं सांगितलेली आहेत. वरचा जो भाग असतो त्याला मॅक्सिला म्हणतात आणि जो खालचा भाग असतो त्याला मॅन्डिबल म्हणतात. हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. पक्ष्यांचे 2 भाग आहेत, त्यांची नावं लिहा. बहुतेक पक्ष्यांना याच चोचीवर बाह्य श्वसनद्रिय असतं. श्वसनद्रिय म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, श्वासोच्छ्वास करण्यासाठी असतं ते. जसं आपण नाकाने श्वासोच्छ्वास करतो तसं पक्ष्यांनाही श्वसनद्रिय असतं.
तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पक्ष्यांच्या चोचींच्या सुरुवातीला 2 लहान छिद्र दिसतातच. या छिद्रांमधूनच पक्षी श्वासोच्छ्वास करतात. परंतु किवी जो पक्षी आहे त्या पक्ष्याला काय माहिती, छिद्र चोचीच्या टोकावर असतं बरोबर. पक्षी अंड्यामध्ये असताना त्यांच्या चोचीच्या टोकावर एक दातासारखा भागही येतो. पक्षी ज्यावेळी अंड्यामध्ये आतमध्ये असतो तेव्हा त्यांच्या चोचीच्या टोकावरती काय ते एक दातासारखा भाग येतो. कशासाठी असावं बरं, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात एकटूथ. म्हणजे अंड्यात असतानाचा जो दात आहे त्याला म्हणायचं एकटूथ. अंड्यात पूर्ण वाढ झालेल्या पक्ष्यांच्या चोचीवर हा चिमुकला दात उगवतोच. ह्याच दाताचा मदतीनं पक्षी आपल्या अंड्याचं कवच आतून फोडून बाहेर येतो. बघा निसर्गरचना कशी असेल. जो पक्षी अंड्यामध्ये आतमध्ये आहे तर त्याला बाहेर येण्यासाठी, त्याला जगामध्ये येण्यासाठी एक दात असतो. एक दात त्याच्या पक्षाला एक चिमुकला दात उगवतो. तर तो कशासाठी, तर त्या अंड्याचं कवच फोडण्यासाठी. त्या दाताला म्हणायचं एकटूथ. हाच या एकटूथचा वापर करून तो पक्षी आहे तो अंड्याचं कवच फोडतो आणि जगामध्ये येतो. सगळ्याच पक्ष्यांना हा एकटूथ असतो. अपवाद म्हणजे किवी पक्ष्याची पिल्ले. किवी जो पक्षी आहे तो अपवाद आहे की त्याला हा दात येत नाही. ही पिल्ले लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. बघा ह्या पिल्लांना हा एकटूथ नसतो, त्यामुळे ते काय करतात, लाथा मारून अंड्याचे कवच फोडतात. स्टॉर्क सारखे काही पक्षी नेहमी त्यांच्या लांब लांब चोची आपटताना दिसतात. चोचीवर चोच आपटून ते जो आवाज करतात त्याला वेगवेगळे अर्थ असतात. बघा ह्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. किवी पक्ष्याच्या पिल्लांना एकटूथ नाही तर त्यांची पिल्ले बाहेर कशी येतात, तर लाथा मारून अंड्यांचे कवच फोडून ते बाहेर येतात. आणि जो स्टार्कसारखे जे काही पक्षी असतात ते काय करतात, त्यांची लांब लांब चोची जे असतात ते नेहमीच आपटताना दिसतात. मग त्यांचे चोचीवर आपटून जे आवाज करतात त्याला असे वेगवेगळे अर्थ असतात. आता ते अर्थ पक्ष्यांना समजणार. आपली मानवाची भाषा कशी मानवाला समजते तशी पक्ष्यांची भाषा पक्ष्यांनाच समजणार. चोचीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे लक्षात राहणाऱ्या पक्ष्यांची यादी केली तर त्यात अर्थातच धनेश म्हणजेच हॉर्नबिल पक्षाचा क्रमांक बहुधा पहिला लागेल. चोचीची जी वैशिष्ट्ये आहेत, चोचीचे जे आकार आहेत त्यावरून काय केलं, पक्ष्यांची यादी केली. तर त्याच्यामध्ये धनेश नावाचा जो पक्षी आहे म्हणजे त्याला हॉर्नबिल असे म्हणतात, त्याचा क्रमांक पहिला लागतो. गुलाबी फ्लेमिंगो पक्षाची चोच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. फ्लेमिंगो पक्षी तुम्ही पाहिला असेल, चित्रात तर पाहिलाच असेल नक्की. तो कसा असतो, गुलाबी फ्लेमिंगो जो असतो त्याची चोच कशी वैशिष्ट्यपूर्ण आकाराची असते. इथं बघा चित्र दाखवलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये फ्लेमिंगो पक्षी. त्याची चोच कशी असते, वैशिष्ट्यपूर्ण असते. आपल्या गुलाबी शेंद्री पंखांनी अग्निपंख हे नाव सार्थ करणाऱ्या फ्लेमिंगोची चोच मध्येच वाकडी झालेली असते. फ्लेमिंगोची भक्ष्य शोधण्याची खाण्याची पद्धत जरा वेगळीच आहे. पक्ष्याची चोच म्हटल्यावर सर्वात आधी जो शब्द आठवतो आहे तो म्हणजे अनुकुचीदार. तो लागू होतो गरुड, घार, ससाना अशा शिकारी पक्ष्यांना. सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट पकडण्यासाठी या चोचीचा उपयोग होतो. पक्ष्यांची चोच सर्वात आधी म्हटलं तर सर्वात आधी आपल्या पुढे जो शब्द आठवतो म्हणजे अनुकुचीदार. म्हणजे आपल्या पुढे काय येतो शब्द की अनुकुचित, म्हणजे प्रत्येक पक्ष्याची चोच कशी अनुकुचीदार टोकदार असणारच. मग हा शब्द लागू पडतो तो कोणाला, गरुड. गरुड, घार, ससाना हे पक्षी तुम्ही पाहिले असेल. घार तर नक्की पाहिले असेल, कारण ज्यावेळी कोंबडीची, गावाकडे आपल्या कोंबडीची छोटी छोटी पिल्लं असतात ती बघा घोळा मिळान अशी पिल्लं चालली असेल तर घार येऊन झपकन त्या पिल्लांच्यावरती झडप टाकते आणि एखादं पिल्लू आपल्या चोचीमध्ये उचलते, म्हणजे उचलतेच. मग अनुकुचीदार त्याची चोच कशी, घारीची चोच कशी अनुकुचीदार असते. ससाना अशा शिकारी पक्ष्यांना सापापासून ते सशापर्यंत अनेक प्रकारच्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या या पक्ष्यांना आपली शिकार घट्ट
घट्ट पकडता यावी आणि फाडता यावी आणि तिचे तुकडे करता यावेत म्हणून बाकदार अणकुचीदार चोच असते. इथे बघा आपल्याला घारीचं फोटो दाखवलेला आहे. या चोचीचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा थोडा लांब वळलेला असतो. या उलट सुतार, हुप्पो या पक्ष्यांची चोच एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे किडे, झाडांच्या खोडात दडलेले किडे शोधून बाहेर काढून खायचे असतात. आता आपण पाहिलं की घार वगैरे हे पक्षी आहेत त्यांची चोच कशी अणकुचीदार असते. परंतु या उलट ही दुसरी आहेत जे पक्षी, सुतार पक्षी, हुप्पो पक्षी, यांची चोच कशी असते, एकदम सरळसोट असते. त्यांना जमिनीवरचे जे किडे असतात ते झाडांच्या खोडात दडलेले किडे हे शोधून बाहेर काढायचे असतात आणि खायचे असतात. म्हणून त्यांची चोच कशी असते, सरळसोट असते. चिमुकले शिंजीर अथवा अर्थात शक्करखोरा म्हणून ओळखले जाणारे सनबर्ड्स फुलामधला मधुरस चोखतात. त्यासाठी त्यांना शरीरापेक्षा लांब बाकदार चोख असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेल्या सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलातला मध खातो. सनबर्ड जो पक्षी आहे तो कसा असतो, चिमुकला शिंजीर अथवा शक्करखोरा म्हणून ओळखला जाणारा सनबर्ड्स तो फुलामधला मधुरस चोखतात. फुलामधील जो मधुरस असतात तो चोखतात आणि त्यासाठी त्यांना त्यांच्या शरीरापेक्षा लांब म्हणजे शरीर जे आहे त्याला शोभेल अशी म्हणजे थोडी लांबच अशी चोच असते. आकाराने चिमणीपेक्षाही लहान असलेला हा सनबर्ड एखाद्या फुलाच्या पाकळीवर आरामात बसून फुलाला धक्काही न लावता आपल्या पातळ बाकदार लांब चोचीनं फुलामधला मध खातो. चोचीचा सर्वात आगळा उपयोग करणारा पक्षी म्हणजे पोपट, जो आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे. मिट्टू मिट्टू करणारा, आपल्या काहीच्या जाडसर शिवाय बाकदार चोचीने पोपट शेंगा किंवा अगदी तिळा इतक्या लहान बिया तर आरामात फोडून खातोच. शिवाय झाडांच्या डहाळ्यावरून चालताना या चोचीने डहाळी पकडून पोपट आपल्या चोचीचा उपयोग पायासारखाही करतो. उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच सरळसोट आणि टोकदार असते. कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं अशी सरळ आणि लांब असते. आपलं नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्षाची चोच फार वेगळी नसते. बहिणाबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे तिची उलुशीच चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. या उलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. चोचीचा सर्वात आगळा वेगळा उपयोग करणारा प्राणी आपल्याला माहीतच आहे, तो म्हणजे पोपट. आणि आपल्या काहीतरी जाडसर आणि शिवाय बाकदार चोचीने पोपट काय करतो, शेंगा आणि तिळा इतक्या लहान बियासुद्धा आरामात फोडून खाऊ शकतो. तिळासारख्या लहान बिया तो फोडून खाऊ शकतो. आणि शिवाय झाडाच्या डहाळ्यावरून चालताना या चोचीने डहाळी पकडून पोपट काय करू शकतो, चोचीचा उपयोग पायासारखाही करतो. आणि उडता उडता पाण्यावर सूर मारून अचूक मासे पकडणाऱ्या खंड्याची चोच कशी असते, सरळसोट आणि टोकदार असते. कीटकांवर विशेषतः माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या वेड्या राघूची चोचही त्याला उडता उडता माशा टोळ पकडायला सोपं जावं अशी सरळ आणि लांब असते. वेडा राघू जो आहे तो काय करतो, कीटकांवर किंवा माशावर, ज्या अशा माशा हवेत उडणारे जे छोटे छोटे कीटक आहेत त्यांच्यावरती तो जगतो ना, मग त्यांना पकडता यावं अशा पकडता यावं म्हणून ना त्याची चोचसुद्धा तशीच असते. पकडायला सोपं जावं अशी सरळ आणि लांब चोच असते. आपल्या नजाकतदार घरटं विणणाऱ्या सुगरण किंवा बाया पक्षाची चोच फार वेगळी नसते.
बहिणाबाईंनी वर्णन केलेल्या तिची उलुशीच चोच असून सुगरण पक्षी घरटे विणण्याची कलाकुसर कशी करतो हा प्रश्न पडतोच. म्हणजे सुगरण पक्षाची जर आपण चोच पाहिली तर आपल्याला हा प्रश्न नक्की पडतो की ह्या चोचीने, छोट्याशा चोचीने ही कशी घरटे विणत असेल, असा प्रश्न नक्की पडतो. आणि या उलट चोचीने पाने शिवून घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. शिंपी पक्षी जो असतो त्याची चोच कशी असते, सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. म्हणजे त्याच्या चोचीवरूनच बहुधा शिंपी नाव त्याला पडलं असावं. ती कारण सेम सुईसारखी त्याची चोच असतेच. पक्ष्यांचं हे चोच पुराण पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की निसर्गाच्या या अपाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला काही आयुध, हत्यारं दिली. पक्ष्यांची चोच हे त्यांचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. पण जर असे वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतील तर तरवरही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावर फिंच पक्ष्याच्या 13 जाती आढळतात. आपण आतापर्यंत पाहिले विविध पक्ष्यांचे चोचांचे आकार वेगवेगळे असतात. मग हे पक्ष्यांचं चोच पुराण पाहिल्यावरती आपल्या एक गोष्ट लक्षात येते की निसर्गाच्या या अपाट पसाऱ्यामध्ये प्रत्येक जीवाला विशिष्ट असं स्थान आहे आणि त्या स्थानावर तो जीव राहावा म्हणून निसर्गाने त्याला आयुध म्हणजे इथे अर्थ आहे हत्यारं दिली आहेत. मग पक्ष्यांचं चोच हे कसं एक त्यांचं हत्यारच आहे. प्रत्येक पक्ष्याची चोच त्याच्या अधिवासाप्रमाणे अन्नानुसार बदलताना दिसते. म्हणजे प्रत्येक पक्षाला जी चोच दिली आहे त्या चोचीचा उपयोग करूनच तो आपली सर्व कार्य पार पाडत असतो. पण असं जर वेगवेगळी भूमिका बजावणारे पक्षी एखाद्या परिसरात नसतीलच तर मग त्यासाठीही निसर्गाकडे उत्तर आहे. दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावरती एक फिंच पक्षी आढळतो. या फिंच पक्षाच्या 13 जाती आढळतात. म्हणजे एकाच पक्षाच्या 13 जाती आहेत. आता फिंच या एकाच प्रकारातले असल्यामुळे त्यांची जी मूळ शरीररचना आहे ती सारखीच असते. चोच सोडून जी बाकीची शरीररचना आहे ती सारखीच असते. पण ह्या सगळ्यांचं खाद्य मात्र वेगवेगळं आहे. म्हणजे एक फिंच पक्षी आहे तो जमिनीवर किडे खातो. दुसरा फिंच पक्षी आहे तो कठीण कवचाचे फळ खातो. तिसरा पक्षी आहे फिंच पक्षी तो काय करतो, धान्य खातो. आणि तर चौथा झाडाच्या सालीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे या सगळ्यांच्या चोचीचे आकारही बदलतात, रचनाही बदललेल्या पाहायला मिळतात. पक्ष्यांच्या चोचींची ही माहिती वाचल्यावर ज्याने चोच दिली आहे तो चाराही देतो या म्हणीचा नेमका अर्थ ध्यानात आला असेल. तर पाहिलंच बालमित्रांनो, लेखकांनी येथे किती सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला पक्ष्यांच्या चोचींचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. आणि जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी नाहीत, उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेतल्या गॅलापॅगोस बेटावरती, तर तिथे एकच फिंच नावाचा पक्षी आढळतो. पण त्या फिंच नावाच्याच 13 जाती आढळतात. आणि प्रत्येक जातीचं काय वेगळं लक्षण आहे की एक फिंच पक्षी आहे तो काय करतो, फक्त काय करतो, जमिनीवरचे किडे खातो. दुसरा आहे तो कठीण कवचाची फळे खातो. म्हणजे त्यानुसार त्याच्या चोचीचे आकारही बदलतात. तिसरा आहे तो फक्त धान्य खातो. आणि चौथा आहे तो झाडींच्या साडीतील किडे खातो. आता खाणं बदलल्यामुळे सगळ्यांच्या चोचींचे आकारही बदलतात, रचनाही बदलतात. आता हे पक्ष्यांच्या चोचीची माहिती वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं ज्याने चोच दिली तोही चारा देतो. या म्हणीचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येतो. म्हणजेच आणखीन एक म्हण आहे त्याच्यामध्ये, ज्याने दात दिले तो चणेही देणार, असा इथे आणखीन एक या म्हणीचा अर्थ आहे. तर आत्ताच आपण हा पाठ पाहिलेला आहे. पाठ इथं संपलेला आहे. धन्यवाद.